संघर्ष कसा करायचा याचं मार्गदर्शन किंवा ह्याचं आदर्शवत उदाहरण राजाराम बापूंचं आम्हाला होतं. काँग्रेस पक्षाची जिल्ह्याची संघटना दादा गटाच्या ताब्यात होती. युवक काँग्रेसची संघटना दादा गटाच्या ताब्यात होती. तर मग आम्ही युवक काँग्रेसला लगेच पर्यायी नॅशनल स्टुडंट्स युनियन सुरू केली. काँग्रेस पक्षाच्या संघटनेला बापूंनी शेतकरी शेतमजूर संघटना सुरू केली. लालासाहेब बाबा, रामाप्पा, आप्पासाहेब दुगानी आणि त्या काळात बापूंनी सगळा जिल्हा पिंजून काढला. प्रत्येक ठिकाणी जायचं, तालुक्यामध्ये जायचं, लोक कार्यकर्त्यांच्या मिटिंग घ्यायच्या आणि नवीन कार्यकर्ते शोधायला केले. प्रचलित कार्यकर्ते सगळे गेले होते तिकडे, आपल्याबरोबर कोण नव्हतं. आणि त्यातून मग नानासाहेब सगरे, अजितराव घोरपडे, विलासराव जगतापांचे एक बंधू होते माणिकराव जगताप सारखे, आप्पासाहेब दोघांनी, असा सगळ्या जिल्ह्यात लालासाहेब बाबा, रामाप्पा, इकडची जी मंडळी होती या सगळ्यांचं एक नवीन फळी जिल्ह्यामध्ये राजाराम बापूंनी या नेतृत्वाची तयार केली. आणि ते नेतृत्व, तो सहवास मला त्या काळात राजाराम बापूंचा मिळाला. आणि त्या नेतृत्वाने सहवासामुळं आज 50 वर्ष झालं आमची राजकीय वाटचाल एका स्थिर पद्धतीनं बापूंच्या बरोबर, बापूंच्या नंतर जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. राजकारणात स्थित्यंतर अनेक झाली, इकडे तिकडे कोण गेला असेल, परंतु बापूंनी जो विचार दिला त्या विचाराच्या माध्यमातून आम्हाला काम करता आलं. आणि त्या कामाच्या माध्यमातून मग मी जिल्हा परिषदेमध्ये गेलो, पंचायत समितीमध्ये गेलो, अन्य काय विकास कामं असतील किंवा संस्थांची उभारणी असेल, या बाबतीत बापूंचा विचार, बापूंचं मार्गदर्शन, साहेबांचं पुन्हा पुढच्या काळामध्ये मार्गदर्शन, याच्यामुळं जे बापूंचा जो विचार होता तो विचार आज पुढे चालवण्याचं काम आम्ही करतोय. आज पुन्हा एकदा आपल्यासमोर थोडीफार अशीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. या निमित्तानं बापूंचा तो विचार घेऊन साहेबांना मी या ठिकाणी सुचवू इच्छितो की आपण जिल्ह्यात शिरूया साहेब, जिल्ह्यातल्या तरुणांना आपण एकत्र करूया. जसं स्टुडंट्स युनियनच्या माध्यमातून, आम्ही विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून ज्या कार्यकर्त्याला कुठलंही लेबल नाही असा कार्यकर्ते आम्ही होतो, आम्हाला बापूंनी कुठलं तरी एक लेबल लावलं आणि त्या लेबलच्या माध्यमातून आज आम्ही उभा राहू शकलो. असं लेबल नसलेले कार्यकर्ते आपण शोधून काढूया, त्यांना आपण एक लेबल देऊ आणि बापूंच्या विचारानं आज आपल्याकडे बापूंच्या तुलनेत फार मोठी ताकद किंवा संघटनात्मक काम आपल्याकडे आहे. अशा पद्धतीनं नवीन कार्यकर्ते आपण घेऊन जर गेलो, बापूंचा तो विचार जिल्ह्यामध्ये घेऊन गेलो, एक गोष्ट बापूंचा उपकार दुष्काळी भागांतर विशेषतः पाण्यासंबंधामध्ये जयंत पाटील साहेबांनी बापूंनी जे काम केलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून आज सगळा जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकडे जी वाटचाल आहे त्यामध्ये राजाराम बापूंचा मूळ पाया घातलेले विचार. आणि पुन्हा मग जयंत पाटील साहेबांनी अलीकडच्या काळामध्ये टेंबू आणि म्हैसाळला 8 आणि 6 14 TMC पाणी उपलब्ध करून दिले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत लोकांच्या मध्ये जर आपण गेलो तर निश्चितपणानं लोक आपल्याला स्वीकारतील अशी परिस्थिती आहे. बापूंचा तो विचार आपण पुढच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये पोचवण्याचं काम करूया आणि नव्या उमेदीनं या ठिकाणी काम करूया. दुष्काळी भागातील सगळी जनता साहेब तुमच्या पाठीशी उभा राहायला बापूंच्या विचारानं तयार आहे.